मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. लोकसभेतील कामकाजादरम्यान विरोधकांनी केलेल्या गदारोळ आणि घोषणाबाजीवर लोकसभा अध्यक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संसद ही देशाच्या लोकशाहीची सर्वोच्च संस्था असून सदस्यांनी नियम, शिस्त आणि परंपरांचे पालन करणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. विरोध नोंदवण्यासाठी अनेक लोकशाही मार्ग उपलब्ध असताना सभागृहाची प्रतिष्ठा धोक्यात आणणारे वर्तन अयोग्य असल्याचं अध्यक्षांनी सांगितलं. निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या वागणुकीचा लोकशाहीवरही जनतेच्या विश्वासावर परिणाम होतो, असंही त्यांनी नमूद केलंय. विरोध हा तर्क, विचार आणि शब्दांच्या माध्यमातून व्हावा. घोषणाबाजी, फलकबाजी किंवा मंत्र्यांच्या आसनासमोर जाणं संसदीय परंपरेला धरून नसल्याचं सांगत सर्व सदस्यांना उच्च परंपरा जपण्याचं आवाहन अध्यक्षांनी केलं आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या 3 दिवसात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा आणि टीका सुरू झाली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत दावे प्रतिदावे होत आहेत. शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या विधानानंतर या चर्चांना आणखीन वेग आलाय. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी केलेली भावनिक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरतेय. आजचं राजकारण हे किळसवाणं आणि घृणास्पद झालंय. या राजकारणापुढे माणसाच्या जीवाची किंमत अक्षरशः शून्य झाली आहे. छक्के पंचे करता येणं हाच राजकारणाचा बेसिक निकष असेल तर चांगल्या व्यक्तीने खरंच राजकारणात राहावं का, असा प्रश्न माझ्यासारख्याला पडल्याशिवाय राहत नाही, असे विचार करायला भाग पाडणारी रोहित पवार यांनी पोस्ट करत आजच्या राजकारणावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईतील बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. राहुल जाधव जो रहेजा होम्सच्या चेंबूर येथील मुख्य कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत आहेत. याच्यावर सुशील रहेजा यांनी कार्यालयात जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे. ही घटना 18 डिसेंबर रोजी घडल्याचं राहुल जाधव यांनी पोलिसांना सांगितलं. राहुलच्या माहितीनुसार गेल्या काही वर्षांपासून सुशील रहेजा त्यांच्या आणि अन्य मराठी कर्मचाऱ्यांच्या विरोधात हिणावून बोलत होते आणि 18 तारखेला फाईल स्टेपल करताना झालेल्या छोट्या चुकीमुळे त्यांना कानाखाली मारलं आणि सुशील रहेजा यांनी जातीवाचक शिवीगाळही केली असा आरोप राहुल जाधव यांनी केलाय. या घटनेनंतर राहुलला ऑफिसमध्ये राहणं धाडसाचं वाटलं नाही आणि घरी पोहोचल्यावरही मानसिक त्रास सुरू राहिला. राहुल जाधव यांनी सांगितलं की कार्यालयात सर्व कर्मचाऱ्यांसमोर त्यांना हिणवलं गेलं, त्यामुळे 8 दिवस घराबाहेर पडूही शकलो नाही. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धीर दिला आणि गुन्हा नोंद करण्यास पाठबळ दिलं. सदर प्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस आता सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहेत. तसेच बैठकीत उपस्थित इतर कर्मचाऱ्यांचे पोलीस जबाब घेणार आहेत. पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात किरकोळ वादातून थेट कोयता हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या मैत्रिणीला फोन करण्याच्या कारणावरून 2 जिवलग मित्रांमध्ये वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हिंसक हल्ल्यात झालं. 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे 8 वाजता ही घटना घडली. आदित्य कांबळे आणि चेतन चव्हाण हे दोघे मित्र उसाच्या गाडीजवळ उभे असताना त्यांच्यात वाद झाला. वाद वाढत गेल्यानंतर आदित्य कांबळे यांनी चेतन चव्हाण यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात चेतन गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर भारती विद्यापीठ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कैद झाली असून या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आरोपी आदित्य कांबळे याच्या विरोधात गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरकोळ वादातून घडलेल्या या हिंसक घटनेमुळे शहरातील तरुणांमधील वाढत्या हिंसक प्रवृत्तीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना मोठी दिलासादायक बातमी मिळाली आहे. ई-केवायसी प्रक्रियेमुळे थकलेले नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचे हप्ते एकत्र देण्याचा निर्णय महिला आणि बालविकास विभागाने घेतला आहे. यामुळे पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट 4500 रुपये जमा होणार आहेत. ई-केवायसी पूर्ण न झाल्याने अनेक महिलांचे हप्ते थांबले होते. काही महिलांनी नाराजी व्यक्त करत आंदोलनही केलं होतं. या पार्श्वभूमीवर विभागाने अर्जाची पडताळणी सुरू केली असून नियमबाह्य अर्जाची चौकशी करण्यात येते. या महिलांना आधीच 2 महिन्यांचे हप्ते मिळाले आहेत, ज्यांना जानेवारी महिन्याचा एकच 1500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे. जर त्यांचे 2 किंवा 3 हप्ते थकले होते त्यांना एकत्रित रक्कम देण्यात येणार आहे, अशी माहिती मिळते.
विरारच्या ग्लोबल सिटी नाक्यावर धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून एका फेरीवाल्याने गटारातून ओसंडून बाहेर आलेले सांडपाण्याने सफरचंद आणि द्राक्षांवर टाकून ती फळं विक्रीसाठी ठेवली असल्याचा प्रकार समोर आलाय। ही घटना काल दुपारी सुमारे 3च्या सुमारास घडली आहे। विरारमधील जागरूक नागरिक विश्वनाथ शेट्टी यांचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी संबंधित फेरीवाल्याचा व्हिडिओ चित्रित केलाय। यानंतर शेट्टी यांनी तात्काळ 112 या आपत्कालीन क्रमांकावर कॉल करून पोलिसांना माहिती दिली। तसंच फूड अँड ड्रग्स प्रशासनालाही याबाबत कळवलं। मात्र प्रशासनाकडून ठोस कार्यवाही न करता उडवाउडवीची उत्तरं देण्यात आल्याचा आरोप शेट्टी यांनी केलाय। संबंधित अधिकाऱ्याशी झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या समोर आली आहे। दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगर परिसरात अनधिकृतरित्या वास्तव्यात असलेल्या नायजेरियन नागरिकांविरोधात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे। तुनलिन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येत असून आतापर्यंत 190 नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आले। ताब्यात घेतलेल्या नागरिकांचे व्हिसा, पासपोर्ट तसंच इतर अधिकृत कागदपत्रांची सखोल तपासणी सुरू असून अनधिकृत वास्तव्य आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एसीपी उमेश माने पाटील यांनी दिली आहे। वैद्यकीय तपासणी आणि कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाईबाबत डीसीपी पौर्णिमा चौगुले यांनी भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलंय। या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। मुंबईत काँग्रेस युवक विंगकडून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना संसदेत भाषण करण्यापासून रोखण्यात आल्याच्या निषेधार्थ आक्रमक आंदोलन करण्यात आलं। राहुल गांधी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यावर भाषण करत असताना त्यांना थांबवण्यात आल्याचा आरोप मुंबई युवक काँग्रेसकडून करण्यात आला। त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे। आंदोलनकर्त्यांच्या मते हा प्रकार लोकशाही विरोधी असून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे। यावेळी ते सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करत होते। युवक काँग्रेसने लोकशाही मूल्ये आणि संविधानाचे संरक्षण करण्यासाठी संघर्ष सुरूच राहील असा निर्धार व्यक्त केला आहे। आज हमने ये आंदोलन किया है कि 2 फरवरी को हमारे नेता विपक्ष राहुल गांधी को संसद में बोलने नहीं दिया गया। क्यों बोलने नहीं दिया गया? क्योंकि उन्होंने कुछ पन्ने एक किताब के, जो हमारे फॉर्मर जनरल आर्मी चीफ जनरल नरवाने जी के किताब से वो कुछ पन्ने पढ़ना चाहते थे। उस पन्ने में क्या था ऐसा कि हमारे गृह मंत्री अमित शाह जी और हमारे रक्षा मंत्री डिफेंस मिनिस्टर हमारे राजनाथ सिंह जी का खून खौलने लगा। क्यों? ऐसा क्या था उसमें? अरे इस तरीके से ये मोदी जी क्यों डर रहे हैं? क्योंकि उस किताब के जो हमें अब तक पता लगा, उस किताब में ये भी लिखा है कि जब गलवान संघर्ष दौरान चाइनीज टैंक्स हमारी टेरिटरी तरफ आ रहे थे, तब जनरल नरवाने जी ने सवाल किया था कि रक्षा मंत्री, एनएसए और पीएमओ को क्या किया जाए कि ये टैंक्स हमारी टेरिटरी की तरफ आ रहे हैं। और तब उनका जवाब था कि आप लोग फायरिंग नहीं करोगे जब तक हम अलाउ नहीं करेंगे। फायरिंग ना करो, भले ही वो चाइनीज टैंक्स हो हमारी टेरिटरी में घुस रहे हैं। लेकिन 10:30 बजे तक वो रुके रहे और जब जवाब आया, फाइनली जवाब पीएमओ का ये आया कि आपको जो उचित लगे आप वो करो। ये कहा है उन्होंने, ये जनरल नरवाने जी ने उल्लेख किया है कि ही फेल्ट अलोन इन दिस एस्टेब्लिशमेंट। तो हमारा सवाल ये है कि नेशनल सिक्योरिटी इतनी कॉम्प्रोमाइज है क्या? जितने वीर जवान हमारे शहीद हुए, उनके जीवन का क्या, उनके संघर्ष का क्या? हम चाहते हैं कि नरेंद्र मोदी जी इस नेशनल सिक्योरिटी, इस कॉम्प्रोमाइज नेशनल सिक्योरिटी, जो उन्होंने एक कॉम्प्रोमाइज प्राइम मिनिस्टर है, उन्हें रेजिग्नेशन इस्तीफा देना चाहिए। और इस किताब को, जो जनरल नरवाने जी की किताब है, उसको पब्लिश किया जाए। पूरे देश के जनता को हक है उस किताब को पढ़ने का। तुर्तास वेळ झाली, इथेच थांबण्याची। नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी।